नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नाटककार विजय तेंडुलकरांनी मानवी मनातली हिंसा अनेक वेळेला त्यांच्या नाट्यकृतीतनी टिपलेली आहे. आणि खरोखरच मनुष्याचं मन इतकं खोल आहे, आत्ता ते इथे पुढे कुठे माहीत नाही. म्हणजे मी आत्ता इथे बसलो तर माझ्या मनात तुमच्याशी संवाद साधत असताना सुद्धा अंतराळाचे विचार येऊ शकतात आणि तिथे मी पोचू शकतो. पण हेच मानवी मन जेव्हा खुनशी होतं, हिंसक होतं, तेव्हा काय करू शकतं? त्याचं उदाहरण आहे बदलापूरमध्ये. घटना 3 वर्ष जुनी आहे, पण 3 वर्ष जुनी घटना अपघातानं पोलिसांना उघडकीस आली आणि लक्षात आलं की ज्याला आपण ब्रेन हॅमरेज समजत होतो ते ब्रेन हॅमरेज नाही आहे. एका बाईचा 3 माणसांनी मिळून, ज्याच्यात तिचा नवरा पण आहे, केलेला अत्यंत शांत डोक्याचा खून आहे. आणि मला अनेक वेळेला लोकांच्या त्या बुद्धीचं कौशल्य वाटतं, म्हणजे त्यांच्या अशा विचार करण्याचंच कौतुक वाटतं की ते म्हणतात की चित्रपट घ्या किंवा मालिका घ्या, ह्या काहीतरी अतिरंजित वगैरे मांडत असतात. काही अतिरंजित नसतं. समाजामध्ये इतके विकृत लोक आहेत की ते काय करतील काही सांगता येत नाही. बदलापूरमधल्या काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याचा मृत्यू नैसर्गिक नसून ती हत्या आहे. आणि ती ज्या पद्धतीनं झाली आहे त्याच्यानंतर तर मी तुम्हाला सांगेन की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. नंतर मी ते पोलीस अधिकाऱ्यांचं या तपासासंदर्भातलं मत पण तुम्हाला दाखवणार आहे. 3 वर्षानंतर नीरजाच्या खुनाला फुटली वाचा. पतीनं साथीदारांसोबत सर्पदंश देऊन केली हत्या. आणि ती कशा पद्धतीने केली आहे तुम्ही फक्त ते दृश्य मी जेव्हा सांगेन त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर आला. एका दुसऱ्या प्रकरणामध्ये आरोपीला अटक झाली आणि मर्डरचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यात त्या खुलाशात पोलिसांच्या लक्षात आलं की अरे ह्यानी तर एक मर्डर केला ऑलरेडी. आता चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि आता कोळगाव इथं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथल्या डॉक्टरांना बोलवून घेऊन आता त्याची पण चौकशी होणार आहे. बदलापूरमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीने असा खुलासा केला की ज्यामुळं पोलीस चक्रावूनच गेले. 3 वर्षापूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा मृत्यू झाला होता. तो मृत्यू नव्हता तर ती हत्या होती. हत्या करणारा तिचा व्यावसायिक पती रुपेश आंबेकर हा होता. त्यानं सर्पदंश देऊन त्याच्या 3 साथीदारासह ही हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आणि नीरजाचं मृत्यूचं खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची पण चौकशी होणार आहे. आता ही घटना कशी घडली आहे बघा. या म्हणजे ह्या ज्या तरुणावरती हल्ला झाला होता ह्या प्रकरणातला ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली. पोलीस तपास सुरू झाला. या प्रकरणाचा तपास राजेश गज्जल करत होते. चौकशी दरम्यान ऋषिकेशनं मोठा खुलासा केला. पोलिसांना त्यानं सांगितलं की पोलिसांनी त्याला विचारलं तू काय काय करतोस. त्यावेळेला त्यानं सांगितलं की काय झालं की नीरजा आंबेकरचा मृत्यू त्यांनी नैसर्गिक दाखवला होता. तर घडलं असं की नीरजाचा जो पती आहे रुपेश आंबेकर यानं नीरजाची हत्या करण्यासाठी 3 साथीदारांच्या मदतीने एक प्लॅन ठरवला. 2022 रुपेश, चेतन दुधाने आणि कुणाल चौधरी आणि ऋषिकेश असे 4 जण तिथे गेले. त्याआधी त्याने घराच्या किचनमध्ये गोणीत साप आणून ठेवला. तो नाग होता. पत्नीच्या पायाची मालिश करायची आहे अशा बहाण्यानं हॉलमध्ये नीरजाला त्यांनी पालथं झोपवलं, कारण तिला ते दिसू नये म्हणून. तिचं तोंड तिकडे आहे, ती अशी ओनवी झोपलेली आहे आणि तिच्या पायाची मालिश करायची अशी म्हणून त्याने तिला सांगितलं. आणि मग काय केलं त्यानं, कुणाल चौधरी यानं नीरजा हिच्या पायाला मालिश करायला सुरुवात केली. चेतन हा सर्पमित्र होता. त्यानं किचनच्या कोणीमध्ये जो साप ठेवला होता तो काढला आणि काढून तो स्टिकमध्ये आणून तो याच्या हातात दिला जो मालिश करत होता. आणि मग त्याने काय केलं, ऋषिकेश चाळकेनं, त्याच्या हातात साप होता, त्यानं हॉलमध्ये झोपलेला आणि नीरजा याच्या पाठीवर रुपेश आंबेकर बसलेला होता. त्यानं नीरजा याच्या डाव्या घोट्याजवळ 3 वेळेला सर्पदंश केला आणि तिला कुठेही जाऊ दिलं नाही. सर्पदंश झाल्यानंतर जनरली काय होतं की क्लॉट तयार व्हायला लागतात रक्ताचे शरीरामध्ये आणि मग तो ब्लॉकेजेस होतात सगळीकडे. 3 वेळेला त्यांनी साप चावला तिला, नागच होता तो. आणि मग काहीच वेळामध्ये तिच्या तोंडातनं फेस यायला सुरुवात झाली. तिचं शरीर हळूहळू काळं निळं पडलं आणि मग सर्पदंश करून तिचा त्याने मृत्यू घडवून आणला. याचा उलगडा झाल्यानंतर मग आता ते लक्षात येतं आहे की हे सगळं प्रकरण असं घडलं. आता ह्याच्यामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांनी ब्रेन हॅमरेजचं सर्टिफिकेट दिलं. आता म्हणून त्यांची पण चौकशी इथे होणार आहे की या डॉक्टरनं ब्रेन हॅमरेजचं सर्टिफिकेट कसं दिलं. एक तर तो नवीन असावा गडी, नाही तर तो पण मॅनेज असावा सगळ्या प्रकरणात. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचं काय म्हणणं आहे ते तुम्ही ऐका. आणि मी पुन्हा याची सुरुवात केली होती की मानवी मन
हे इतकं खोल आहे, इतकं हिंसक आहे आणि बऱ्याच वेळेला ते जर चांगल्या मार्गाने नाही गेलं तर अत्यंत विकृतीकडे कसं जातं त्याचं हे उदाहरण. बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन एडीआर क्रमांक 53/2022 येथील जी मयत महिला होती निर्जा रुपेश आंबेडकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगानं हा एडीआर दाखल होता. सदरचा एडीआर हा 2022 साली दाखल होता आणि त्यामध्ये एडीआरचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्या कारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगानं तो एडीआर समरी केलेला होता. परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या एडीआरच्या अनुषंगानं काही इतर माहिती मिळाली होती. त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या. त्या अनुषंगानं आम्ही मागील 6 महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो. याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे सीडीआर आहेत त्या सीडीआरचा अनालिसिस आणि गोपनीय माहिती या अनुषंगानं त्याचा आमचा तपास चालू होता. या तपास हा पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता. यामध्ये 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एक 109 BNS प्रमाणे एक गुन्हा केलेला होता जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे. त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना माहिती विचारली तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली. कबुली दिल्यानंतर आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका निर्णयाप्रत आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि जो आम्हाला माहिती दिलेला आहे तो इतर गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे. 2022 मध्ये निर्जा आंबेडकर यांचा मृत्यू झाला त्यावेळेला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट काय होते आणि आता जे काही समोर येतं याच्यात किती तफावत आढळते? नाही, आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे. सर किती आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याच्यातील काही आरोपींवर एक दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे. काही आरोपींच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अजून पुढील तपास चालू आहे. सर किती चॅलेंजिंग होतं कारण 3 वर्षानंतर पुन्हा अशा प्रकारे तपास करणं किती आव्हानात्मक होतं पोलिसांसाठी? ह्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगानं निश्चितच आम्हाला हे चॅलेंज आहे. परंतु आम्ही त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामध्ये आम्हाला भरीव पुरावा मिळालेला आहे. अजूनही त्याच्यामध्ये तपास करून एक कॉन्क्रीट तपास आमचा पूर्ण करून आम्ही मान्य न्यायालयासमोर या अनुषंगानं दोषारोपपत्र सादर करू. सर सुरुवातीला जेव्हा एडीआर दाखल झाला होता तेव्हा वैद्यकीय तपासामध्ये डॉक्टरांना सर्पदंशाने मृत्यू झाला असं आढळून आलं नाही कारण नैसर्गिक मृत्यू असं सांगितलं झालं होतं. हो, त्या अनुषंगानं सुद्धा आमचा तपास चालू आहे. डॉक्टरांचा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्यांना इन्क्वायरीला बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडनं या अनुषंगानं माहिती घेणार आहोत. किती आरोपी अटक आहेत आणि किती अटक होणं बाकी आहे? अद्यापर्यंत आपण 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि यातील जो महत्वाचा दुसरा एक आरोपी जो आहे तो इतर गुन्ह्यामध्ये अटक आहे त्याला आपण या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेणार आहोत. याच्यामध्ये इतरही कोणी अजून निष्पन्न होते का आरोपी म्हणून तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. तपासाची दिशा ही चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि याच्यामध्ये निश्चितच आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ. हे सगळे आरोपी बदलापूरचेच आहेत? हो, यातले सगळे आरोपी हे जे बदलापूरचेच आहेत. सर कुठून अटक केली यांना आपण यातील 2 आरोपी जे आहेत हे बदलापूर मधून अटक केलेली आहे आणि एक आरोपी जो आहे तो अलिबाग या ठिकाणी गेल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही तिथं तपास पथक हे करून पाठवून रात्रीतून त्यांना अटक केलेलं होतं. सर हेतू काय होता, उद्देश समोर आले का? या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. हेतू 1-2 दिवसातच आपल्याला लक्षात येऊन जाईल तपासादरम्यान.